महाराष्ट्रात मिळणार कॅन्सरची लस। सरकार देणार महिलांना मोफत लस। आता कॅन्सर होणार हद्दपार। महाराष्ट्रातून कॅन्सरला हद्दपार करण्यासाठी सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। कारण आता सरकारच कॅन्सरवरील लस मोफत देणार आहे। मुलींना ही लस मोफत देणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। देशात कॅन्सरनं अनेकांचा मृत्यू होतोय, त्यात महाराष्ट्र ही आघाडीवर आहे। त्यामुळे सरकारनं लाडक्या बहिणींसाठी कॅन्सरवरील मोफत लस देण्याची घोषणा केली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय। पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्या मध्ये व्हायचा असं आपण बघत होतो। परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे। आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल। कॅन्सर रुग्णांसह मुलींसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। जशी सरकार लाडक्या बहिणींची काळजी घेते तशीच काळजी महाराष्ट्रातल्या लेकींची देखील घेतली जाते। 14 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाईल। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे। महिलांसाठी पुढच्या 5 ते 6 महिन्यात लस उपलब्ध होईल। कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर लस बाजारात आल्यानं सर्वांना मोठा दिलासा मिळालाय। भारतात दरवर्षी 90,000हून अधिक महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरनं मृत्यू होतो। दरवर्षी 1,70,000 महिलांना कॅन्सर होत असल्याचं आढळून आलंय। WHO माहितीनुसार 2022 मध्ये जगभरात 6,70,000 महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरनं मृत्यू झालाय। लॅन्सेट कमिशनच्या अहवालानुसार 2020 साली जगभरात 6.85 लाख महिलांचा ब्रेस्ट कॅन्सरनं मृत्यू झाला। तर 2050 पर्यंत जगभरात 11 लाख महिलांचा कॅन्सरनं मृत्यू होऊ शकतो। हा दावा गंभीर आहे। त्यामुळे सरकारनं मुलींसाठी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आरोग्य विभागाकडूनही करण्यात आलंय। दरवर्षी साधारणतः 1,27,000 पेक्षा जास्त स्त्रियांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि दरवर्षी साधारणतः 77 ते 78,000 स्त्रिया या कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात। भारत सरकारने 9 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रतिबंधक लस HPV लस ही देण्याचं ठरवलेलं आहे आणि ही अतिशय स्वागतार्ह आणि भारतीय स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातून कॅन्सर हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही। सरकारच्या या निर्णयामुळे लाखो मुलींना दिलासा मिळणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।